गुड मॉर्निंग. तर सकाळचा नाश्ता आलाय, भाकरी आणि कांद्याची भाजी. काका तिकडे काम करतोय. तर काम खूप राहिलं आहे, आता कसं करायचं काय सुचत नाही, पण कामगार पण सुट्टी घेत आहेत. तर आता सकाळचा पहिला नाश्ता करून घेतो, मस्त भाकरी आणि कांद्याची भाजी, आणि मग नियोजन करूया कामाचं. चला, बाय बाय. दुपारचं कडकडीत ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे सगळे कामगार घरी गेलेत. काकीने मिरच्या सुकट टाकल्यात मस्त दह्यातल्या. त्याच्यानंतर इथे काजवाच्या बिया पडल्यात. पसारा खूप आहे, पाय भाजत आहेत बाबा. काकाने आत्ता हे सगळं बांधून झालं आहे सकाळपासून. तुळशीनं जरा संध्याकाळी पाणी घालायचं आहे. कालचा हा एक गडगा इथे झाला आहे कंप्लीट. हा बघा, हा एक पूर्ण झाला आहे. आता दुपारी 2-3 बायका येतील, त्या पाठचा सगळा परिसर साफ करतील. हे सगळं पुढे आहे ते सगळं बॅकयार्डला टाकायचं आहे. काही नको आहे ते भंगारवाला येऊन घेऊन जाणार आहे. आणि आता जेवणाचा बेत पण चालू आहे. चिकू बघा किती मस्त धरलं आहे. इथे लिंबाचं झाड आहे, आणि लिंब घ्यायची गरज नाही, लिंब आमच्या दारातच आहेत. ही बघा, हा बघा. तर आता आपण जाऊया किचनकडे. हे आमच्या काकांचं घर आहे, लागून आहे जॉईंट फॅमिली आमची. इकडनं डायरेक्ट आमची एंट्री आहे. आणि काकी करते काहीतरी, आणि आज काजू सोलून ठेवलेत काकीने, तर मी काजूची भाजी बनवतो आहे. तयारी चालू आहे. आणि त्याच्यात ही वांगी टाकणार आहे. ही तळलेली गावचीच वांगी आहेत आमच्या दारातली. आणि हा ओला काजू छान. तर चला, जेवल्यानंतर परत संध्याकाळी भेटूया. बाय बाय. अरे आला आला आला, आता नारळ घ्या. तर हा शशांक आहे, आणि ह्यानेच शशांक चव्हाण, राहणारा बिजापूर, आता कोल्हापूर, आणि आता हा सिंधुदुर्गात असतो. आणि हा मस्त JCB चालवतो. ह्याने बघा किती सुंदर काम केलं आमचं. तुम्हाला लॉंग शॉटमध्ये दाखवतोय बघा. पूर्ण त्याने आमची ती डगर होती ती पूर्ण खणून हे असं छान त्याने असं प्लेन केलंय. तर ही ती व्यक्ती आहे. तुम्हाला जर कोकणामध्ये कधी JCB हवा असेल तर ह्याला नक्की कॉन्टॅक्ट करा. ह्याचा नंबर मी यूट्यूबच्या आमच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. आणि खूप चांगलं काम करतो, आणि खूप चांगला मुलगा आहे, ऐकतो पण व्यवस्थित. आणि एवढं त्याने सगळं छान करून दिलं आम्हाला बघा. आणि हे सगळं बजेटमध्ये बसवलं आहे त्याने, सुंदर. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आमचा तिसरा दिवस आहे साफसफाईचा गावी. आणि आज नाश्त्याला आहेत आंबोळ्या आणि खोबऱ्याची चटणी. नारळ इकडनंच काढलेत, या नारळावरून त्याची चटणी आहे. आणि तुम्ही बघू शकता समोर बऱ्यापैकी आम्ही, जो पहिला दिवस होता तेव्हा इथे सगळं वेगळं दिसत होतं. आज तिसरा दिवस आहे, आणि तुम्ही बघू शकता बहुतेक आम्ही उचललं आहे. आणि आता परत आम्ही पुढच्या 10 दिवसांनी येणार आहोत. परत 4 दिवस काम करणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर मे महिन्यात 21 तारखेला पूजा आहे आमच्याकडे. तर चला, मी जरा नाश्ता करून घेतो, मग पुढचं काम दाखवतो. बाय. तर आता आम्ही निघालो आहे मुंबईला परत जायला. अर्धवट काम राहिलेलं आहे आमचं, ते आता परत 15 दिवसाने आम्ही येणार आहे. तोपर्यंत ही सगळी जबाबदारी घेणार आहेस ना? काय ग? हो रे बाबा. हां,
हीच आहे आता आमची आधारवड. तर हे सगळं आता हिच्या जीवावर टाकून चाललो एवढा पसारा. तुम्ही बघू शकता हे सगळं 2-3 दिवसात केलेल्या उलाढाली आहेत. तर हे आता घरासमोर थोडा पसारा कमी झालाय. हा डोंगर तोडून हे सगळं काल तुम्हाला मी दाखवलं तसं सगळं झालंय. ही सगळी माती अशी इथे आणली आहे. इथे काकीची खोपटी अर्धवट राहिली आहे, ती आता पूर्ण करेल. इथे पायऱ्या करणार आहे, ह्याचं काम आता पुढच्या आठवड्यात चालू होईल आणि मग पायऱ्या होतील. तोपर्यंत घसरत जाऊया. चला घसरगुंडी भेटूया आता परत आल्यावर. बाय 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 बाय. बाय. ए खुर्च्या झाल्या का आजोबांच्या माझ्या? हे आमचे मिस्त्री आहेत, त्यांच्याकडे आम्ही आमच्या आजोबांच्या खुर्च्या दिल्यात. आता हे हा बनल्यात का? पण तर आता बनवशील का या पूजेच्या आधी? आमच्या 21 तारखेला पूजा, त्याच्या आधी बनवशील? 21 मे. हा हा काय बनवून ठेव. Fire went out, lights went down. When you feel lost in your